नमस्कार मंडळी, केळीचे पाने चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण काळ्या तिळाची कोंड बनवणार आहोत। त्याकरता साहित्य घेतलं आहे, बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची अशी मिक्स घेतली आहे, लसूण घेतलं आहे 100 ग्राम, चवीपुरते मीठ आणि पाव किलो काळे तीळ घेतले। ही कोंड गावी फार लोक वापरत असतात। शेतातली कामं करताना ज्यांना वेळ नसतो त्यावेळी कोंड ही जेवणाबरोबर कायम सर्रास अशी वापरली जाते आणि खूप चविष्ट अशी कोंड होते। आपण आता तीळ गरम करून घेणार आहोत। तीळ आपण भाजून घेतलेत मंडळी। छान असा तीळ भाजल्याचा सुगंध येऊ लागलाय। आता आपण जास्त भाजायचे नाही, गॅस बंद करायचा आहे। मिक्सरला लावण्या अगोदर तीळ थंड झाले पाहिजेत, त्यानंतरच आपल्याला मिक्सरला लावता येईल। मंडळी, तीळ आपले थंड झालेत। आता आपल्याला त्याच्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। थोडी थोडी टाकायची। लाल मिरच्याही फिरवून घेतल्या आहेत आणि लसूण पेस्टही केली आहे। आपल्याला प्रत्येक साहित्य मिक्सरला वेगळे फिरवायचं, एकत्र फिरवायचं नाही आणि वेगळे वेगळे काढून नंतर मिक्स करायचं आहे। अशी कोंड बनवण्याची प्रक्रिया आहे। आणि ही कोंड आपल्याला म्हणजे भरपूर महिने टिकते, 6 महिनेही टिकते, खराब काही होत नाही। एकदा करून ठेवली का तिचा वापर वारंवार करता येतो। जेव्हा पण भाजी काही नसेल तेव्हा कोंड ही आपल्या कामाला येते। धन्यवाद मंडळी। सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलं आहे। कोंड आपली तयार झाली आहे। ती अशी हाताने मिक्स करावी लागते जेणेकरून त्याला सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये व्यवस्थित मॅच होतील। मग मीठ वगैरे आपण कमी पाहून तसं ॲडजस्टमेंट करून चवीनुसार मीठ घेऊन ते योग्य प्रमाणे आपण करायचं आहे। ही कोंड शेतीची कामं झाल्यावर लोक शेतामध्ये असतात, त्यांना घरी सर्व करायला काही वेळ मिळत नाही, त्यामुळे ही कोंड पावसाळ्यामध्ये फार उपयोगी पडते। तुम्ही ही रेसिपी ट्राय करा। आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।